मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या पेसा अंतर्गत जे काही पदभरती होती, तर ते पदभरती संदर्भात महत्त्वाचं जे आंदोलन किंवा उपोषण असेल, ठिय्या उपोषण, तर ते सध्या मंत्रालय स्तरावरती माननीय उपाध्यक्ष महोदय आणि त्यांच्या समेत जे काही आमदार होते, आदिवासी आमदार, तर त्यांच्या समेत बघा त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. आणि त्याच दरम्यान जे काही मंत्रालयीन स्तरावरती सध्या बघा जाडीवर सध्या बघा उड्या देखील टाकण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये माननीय स्वतः उपाध्यक्ष महोदय असेल आणि त्याच्या मध्ये जे काही आमदार महोदय असेल, तर त्यांनी देखील सध्या उड्या ह्या ठिकाणी बघा घेतलेल्या आपल्याला दिसून येत आहे. कारण सध्या आता अस्तित्वाचा जो काही प्रश्न इथे आदिवासींचा निर्माण झाला आहे, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आता जे काही वरचं जे टॉक असेल, पाऊल असेल, तर ते उचलणं इथं महत्त्वाचं होतं. आणि त्या अनुषंगाने इथं सध्या बघा त्या संदर्भात जे काही मंत्रालयीन चाळीवर सध्या उड्या टाकल्या आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं त्यांना मुख्यमंत्री महोदयांकडनं सध्या बैठकीसंदर्भात बघा बोलवण्यात आलं होतं. आणि त्या बैठकीमध्ये जी काही पेसा पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरतीची कार्यवाही जी आहे, तर ती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आणि त्या अनुषंगाने जी मागणी होती की पेसा पदभरतीतील जे सध्या शिफारस झालेले उमेदवार असेल, तर त्याच्यामधले 17 संवर्गातील संपूर्ण जे काही उमेदवार असेल, तर त्यांना कोर्टाच्या निर्णयाच्या अंतिम जो काही निकाल असेल, तर त्या निकालाच्या अधीन राहून सध्या नियुक्त्या द्या. कारण ज्या नियुक्तीची प्रक्रिया होती, तर ती माननीय बघा जे काही प्रशासन असेल, सरकार असेल, तर त्यांनी स्वतः पत्र सध्या बघा दाखल करून स्वतः ती काही नियुक्ती प्रक्रिया असेल, तर ती सध्या थांबवली होती. तर त्या अनुषंगाने जो काही बघा 30 तारखेला महत्त्वाचं जे काही बैठक झाली होती माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत, तर त्याच्यामध्ये सध्या जर समजा नियुक्ती प्रक्रिया संदर्भात कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची सुनावणी नाही झाली, तर जो काही बी प्लॅन असेल, तर तो बी प्लॅन सध्या त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन आपण करू अशा पद्धतीने तिथं जे काही सूचना होत्या किंवा आश्वासन होतं, तर ते देण्यात आलं होतं. तर आपल्याला माहिती आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट मुद्दा असल्यामुळे जी काही सुनावणी असेल, तर ती सुनावणी नेमकी कधी होते, तर ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यावरती जवळपास 1 वर्ष डेटवर डेट आपल्याला मिळत आलेली आहे. आणि ह्यापुढेही ती सुनावणी बघा अंतिम जी सुनावणी असेल, तर ती नेमकी कधी होईल हे आपल्या कोणालाच माहिती नाही आणि ते कोणीच सांगू शकत नाही. कारण मागे जे काही पार्श्वभूमी बघता ज्या अशा प्रकारच्या ज्या काही आरक्षणासंदर्भात ज्या हिअरिंग होत्या, तर केस होत्या, तर ते वर्षानुवर्ष सध्या बघा चालत आलेले आहे. आणि तेच सध्या बघताना महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आमदार महोदय असेल किंवा उपाध्यक्ष महोदय असेल, तर त्यांचं तेच म्हणणं होतं की सध्या जी काही भरती प्रक्रिया आहे, तर ती भरती प्रक्रिया जी थांबवलेली आहे, तर ती सध्या शासनानेच जे काही पत्र काढलं होतं की अंतिम जे काही निकाल येईपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी करणार नाही. तर जे सध्या 30 तारखेला जे आश्वासन दिलेलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, तर ते आश्वासन म्हणजे जो काही बी प्लॅन असेल, म्हणजे जे पत्र होतं भरती स्थगिती संदर्भात, तर ते रद्द करून स्वतःच्या त्या ठिकाणी बघा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती. अशा पद्धतीने सध्या जे काही आश्वासन होतं, तर त्या संदर्भात बघा जी सध्या बघा आदिवासी आमदारांचं जे मंत्रालयीन ठिय्या आंदोलन होतं, तर ते ठिय्या आंदोलन मध्ये नेमकं काय घडलं होतं, तर ह्या ठिकाणी बघा जे काही पेसा पदभरती संदर्भात जे उमेदवार आहे, तर त्यांना इथं बघा भरतीत इच्छुक उमेदवारांना मानधन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा जो काही निर्णय आहे आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, आदिवासींची पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. आणि आदिवासी समाजाच्या आमदारांनी या ठिकाणी जी काही संपूर्ण जी काही मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे बघा दुर्लक्ष केलं होतं. आणि शुक्रवारी म्हणजेच कालच्या दिवसाला झिरवळ यांच्यासोबत हिरामन खोसकर साहेब असेल, किरण लहामाटे साहेब असेल, काशीराम खोतकर असेल, खासदार हेमंत सावरा असेल, तर हे सध्या बघा त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती ठिय्या आंदोलन आणि त्या मंत्रालय स्तरावर जाडीवर सध्या उड्या घेतल्या होती. आणि यानंतर सध्या बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमदारांच्या बैठकीसंदर्भात बघा कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून मानधन तत्वावरती नियुक्ती देण्याचा निर्णय सध्या बघा घेण्यात आलेला आहे. तर हा जो निर्णय आहे, तर हा निर्णय म्हणजे जे काही मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्ती मिळणार आहे अशा पद्धतीने सध्या इथे जे काही चर्चेअंती त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जो काही निर्णय असेल, तर तो सध्या आतापर्यंत लेखी स्वरूपात बाहेर आपल्यापर्यंत आलेला नाही. तर हा
हा जो काही निर्णय असेल तर हा निर्णय सध्या त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. म्हणजे जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती फक्त इथे जे आपल्याला म्हणता येईल की एक प्रकारे कंत्राटी पद्धतीने जर सध्या नियुक्ती इथं एक प्रकारे मिळू शकतं. मात्र जो काही आदेश येईल तर तो आदेशामध्ये नेमकं कशा पद्धतीने उल्लेख आहे ते देखील बघणे गरजेचं आहे. तर पण ह्या ठिकाणी जसं सांगितलेलं आहे की मानधन तत्वावरती जी काही ह्या ठिकाणी बघा मानधन असेल तर त्या मानधन तत्वावरती नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं इथे सध्या स्टेटमेंट होतं. तर ह्या अनुषंगाने आता जेव्हा सध्या बघा पत्र किंवा जो GR किंवा जे असेल लेखी स्वरूपात ते आल्यावरतीच आपल्याला संपूर्ण जो विषय असेल तर तो कळेल. मात्र जी काही मागण्या होत्या तर त्या मागण्या म्हणजे संपूर्ण जी काही पदभरती असेल पेसा अंतर्गत तर ती कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून जी कायम नेमणुकीची ऑर्डर असेल तर तीच त्या ठिकाणी बघा मिळावी अशा पद्धतीने सध्या मागणी करण्यात आली होती. आणि त्या संदर्भात जे काही मागणी असेल तर ती सध्या बघा तिथं मान्य न होता मानधन तत्वावरतीच आपण ह्या ठिकाणी नियुक्ती देऊ आणि जेव्हा कोर्टाचा अंतिम निकाल येईल तेव्हा त्या ठिकाणी बघा जर कोर्टाचा निकाल आपल्याला माहिती आहे की सध्या आरक्षण जे असेल ते एक प्रकारे टिकतं किंवा नाही अशा अनुषंगाने निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो कोणत्याही दोन प्रकारे. तर समजा निकाल जो आहे तर तो जे काही पेसा जे पदं असेल किंवा पेसा आरक्षण असेल त्याच्या विरुद्ध जर निकाल लागला तर सध्या जे उमेदवारांना शिफारस झालेले असेल आणि ते मानधन तत्वावर त्यांना ऑर्डर दिलेले असेल तर त्यांना अधिसंख्य जी काही पदं असेल तर त्याच्यावरती सध्या बघा वर्ग करण्यात येईल असं देखील सध्या त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं होतं. तर इथं आता हे मुख्यमंत्री साहेबांचं आश्वासन इथं बघा परीक्षा उत्तीर्ण झालेले पण नियुक्ती मिळालेले नाही अशी जी काही पेसा अंतर्गत असलेली 9,000 पदे भरण्यास मान्यता दिली जाईल. तसेच न्यायालयाच्या बघा निकाल पेसा भरती विरोधात जर गेला तर इथं बघा महत्त्वाचं जे स्टेटमेंट होतं की जो काही न्यायालयाचा निकाल आहे तर तो सध्या पेसा पदभरती विरोधात जर गेला तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांना भरती केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी आमदारांच्या बैठकीदरम्यान सध्या दिलेलं आहे. तर आता हे जे काही पदभरती असेल तर ती पदभरती असेल किंवा जे अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना जे काही पुढे सध्या बघा जो बी प्लॅन असेल तर तो इथं सांगण्यात आला आहे. मात्र जे काही लेखी स्वरूपात जे पत्र असेल तर ते आल्यावरच आपण ह्या ठिकाणी ह्याच्यावरती पुढचं जे काही ऑथेंटिक जी भाष्य असेल तर ते करू शकतो. मात्र माहिती अशी मिळते की जे सध्या इथे स्टेटमेंट दिलेलं आहे तर अशाच पद्धतीने सध्या पुढील कार्यवाही ह्या ठिकाणी बघा होऊ शकते. तर जी काही कार्यवाही असेल ती न्यायालयाच्या निकाल म्हणजे पेसा पदभरती विरोधात जर गेला तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांची भरती केली जाईल असे आश्वासन इथे दिलेलं आहे. मात्र जे काही पुढील प्रक्रिया असेल तर एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया ह्या ठिकाणी जे पत्र सध्या बघा इश्यू होईल त्याच्यावरूनच आपल्याला माहिती पडेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही पेसा पदभरती संदर्भात जो नियुक्ती संदर्भात बघा कालच्या दिवसाला प्रामुख्याने विषय होता आणि ह्या अनुषंगाने मुंबई ह्या ठिकाणी सुरुची या ठिकाणी बघा 100-200 पेक्षा जास्त विद्यार्थी असेल पात्र विद्यार्थी तर ते सध्या बघा त्या ठिकाणी बसून आहे मागील 10 ते 15 दिवसापासून. आणि सध्या जो काही त्यांची जी काही मागणी होती का सध्या बघा नियुक्ती जो आदेश असेल तर तो कोर्टाच्या अधीन राहून सध्या बघा द्या पण जो आदेश असेल तर तो बघा कायम नेमणुकी संदर्भातच त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ना की त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने किंवा मग मानधन तत्वावर यायला पाहिजे. तर सध्या तरी आता जे पत्र येईल तर त्या पत्रानुसारच आपल्याला माहिती पडेल. तर इथं देखील बघा माननीय नरहरी झिरवाळ साहेबांची स्टेटमेंट आहे की जो काही सरकार गंभीर नाही ही एक शोकांतिका पेसा कायद्यानुसार भरतीतील पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित आहे आणि 8 ते 10 दिवसापासून मुले बघा आंदोलन सध्या करत असल्याने सरकारला बैठकीची जी काही विनंती असेल तर ती केली होती. मात्र सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्या अनुषंगाने हा जो निर्णय होता तर तो निर्णय सध्या बघा घेण्यात आला होता. आंदोलन उपोषण असेल ठिय्या उपोषण. मात्र आता पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने होते ते देखील बघणे गरजेचं आहे. पण सध्या तरी आश्वासन त्या पद्धतीने मिळालं आहे. तर बघू आता आजपर्यंत बघा जो काही लेखी स्वरूपात पत्र असेल तर ते त्या ठिकाणी इश्यू होईल. तर ते देखील आपण तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करू. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तसंच तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनल. तर पुढील जी काही अपडेट असेल तर ती सध्या तुम्हाला वेळोवेळी आपण पोचवत जाऊ. तर सध्या तरी आदिवासी आमदारांचं जे काही मंत्रालयीन ठिय्या आंदोलन होतं तर ते सध्या बघा मागे घेण्यात आलं आहे. आता जो काही बैठकी अंतर्गत जो काही आदेश असेल तर तो सध्या मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. आणि आता हा जो निर्णय असेल तर तो निर्णय बघा लेखी स्वरूपात जेव्हा पब्लिश होईल
आला की तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवू. तर सध्या तरी आज एक सध्या आश्वासन होतं. आता बघूया लेखी प्रमाणे कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढील कार्यवाही होते, तर ती देखील बघणे गरजेचं आहे. तर आज जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.